केस धुण्यासाठी शॅम्पू ऐवजी माती ट्राय करा की म्हणजे केस मऊसूत होतील असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर हे खरं आहे। म्हणजे 3 प्रकारच्या मातीचा केस धुण्यासाठी उपयोग होतो। रहसॉल, गहसॉल, बेंटोनाइट आणि काओलिन या 3 प्रकारच्या मातीचा उपयोग हा केस धुण्यासाठी होतो। दुकानात ती विकत देखील मिळते। ग्रामीण भागात आजही काही ठिकाणी मातीचा वापर केला जातो। केसांची काळजी घेत असताना आपण केस चमकदार आणि मऊसूत होण्यासाठी वेगवेगळ्या शॅम्पूचा वापर करतो। अलीकडे तर शॅम्पू सोबत कंडिशनरचाही वापर केला जातो। बाजारात असलेल्या या वेगवेगळ्या उत्पादनांमुळे केसांना तात्पुरती चमक देखील मिळते। मात्र कालांतराने या प्रोडक्ट्स मधील केमिकल्सचा केसांवरती विपरीत परिणाम होतो। त्यामुळे केस निस्तेज आणि निर्जीव दिसू लागतात। तसंच केस गळणं, केस कमी वयातच पांढरं होणं अशा अनेक समस्या देखील उद्भवतात। तेव्हा तुम्हाला जर कोणी सांगितलं की केस धुण्यासाठी शॅम्पू ऐवजी माती ट्राय करा, केस मऊसूत होतील, तर तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत, पण ते खरं आहे। आणि त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी माती उपयुक्त ठरते असं सौंदर्य तज्ञांचं देखील मत आहे। त्यामुळे मातीपासून जो पॅक बनवलेला असतो तो बाजारात मिळतो, त्याचा फायदा देखील होतो। केसांना माती लावून म्हणजेच मातीचा पॅक तयार करून तो केसांना लावून त्याने केस जर धुतले तर शॅम्पू पेक्षाही चांगले परिणाम दिसून येतात। अर्थात केसांना लावण्याची माती ही वेगळी असते। मग ह्यासाठी नेमकी कोणती माती वापरायची? तर ग्रामीण भागातील अनेक महिला आजही केस धुण्यासाठी माती वापरतात, मातीचा उपयोग करतात। मग गावात केसांसाठीची शुद्ध स्वरूपातली माती उपलब्ध असते, माती चाळून ती वापरली जाते। शहरी भागात देखील ही सोय नाहीये, मग दुकानांमध्ये केस धुण्यासाठीची माती मिळते, ती वापरली जाते। तेव्हा 3 प्रकारच्या मातीचा केस धुण्यासाठी उपयोग होतो। रहसॉल, गहसॉल, बेंटोनाइट आणि काओलिन या 3 प्रकारच्या मातीचा उपयोग होतो आणि या मातीचा उपयोग हेअर मास्क म्हणून केला जातो। मातीने केस धुण्याचे फायदे कोणते आहेत? केस धुण्यासाठी रहसॉल, गहसॉल, बेंटोनाइट आणि काओलिन या 3 पैकी कोणतीही एक माती वापरली तर केस आणि टाळूचं कोणतंही नुकसान होत नाही, तर केस स्वच्छ होतात। माती ही केसातील टाळूवरील घाण आणि विषारी घटक हे स्वतःकडे खेचून घेते। त्यामुळे तेल लावल्यानं तेलकट झालेले, घामानं चिकट झालेले केस हे मातीच्या उपयोगानं छान सुळसुळीत होतात। नंबर 2, माती हा नैसर्गिक घटक आहे। त्यामुळे मातीत अनेक खनिज आणि पोषक तत्व असतात। त्यामुळे केसांचं आरोग्य हे सुधारतं। ते निरोगी असतील केस तर गळण्याचं प्रमाण देखील कमी होतो, केसांची चमक वाढते। उलट शॅम्पू लावून केस कोरडे होतात आणि मातीनं केस धुतल्यानंतर ते मऊसूत होतात असं तज्ञांचं म्हणणं आहे। तेव्हा मातीमुळे केसातील तेल हे सहज निघून जातं, केसातील नैसर्गिक जी आर्द्रता असते ती मात्र टिकून राहते। त्यामुळे केसांची मुळं ही मजबूत होतात आणि केस गळतीची समस्या देखील सुटते। मात्र केसांना माती लावताना कोणती काळजी घ्यायची? कोणतंही उत्पादन ते नैसर्गिक असो किंवा मग रासायनिक ते वापरताना आपल्याला सूट होतंय का याची आधी खात्री करून घ्यायची। बाजारात मिळणारी माती ही केसांसाठी वापरताना आधी मातीची पेस्ट करा आणि ती हाताच्या मनगटाला लावून बघा आणि नंतर तुमच्यासाठी ती योग्य आहे का हे ठरवा। पण कोणत्या प्रकारची माती आपण वापरायची याबाबत तज्ञांचा नक्की सल्ला घ्या। तेव्हा ही जी माहिती आहे ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।